आता पाहूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार। आचारसंहिता लागू झाल्यानंतर भाजपने पुण्यात विकसित भारत या पुस्तिकेचं वाटप केल्याचा काँग्रेसचा आरोप। राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाची भूमिका आज जाहीर होणार। पुण्यात पत्रकार परिषदेचं आयोजन, आपकडून गोपाल इटालिया महाराष्ट्राचे सहप्रभारी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद। धुळे लोकसभेसाठी शरद पवार गटाचे माजी आमदार आसिफ शेख इच्छुक, रमजान नंतर वरिष्ठांशी बैठक, आसिफ शेख ईद नंतर निर्णय घेणार। मनोज जरांगे पाटील आज पुणे दौऱ्यावर, पुण्यात सकल मराठा समाजाच्या कार्यालयाचं उद्घाटन करणार। गुढीपाडव्यानिमित्त खरेदीचा उत्साह, घर खरेदीची वाहनांची आगाऊ नोंदणी, तर सराफा बाजारात गर्दी, मेट्रो सिटीसह ग्रामीण भागातही खरेदीचा उत्साह। मालमत्ता खरेदी विक्रीत मुंबईनंतर पुण्याचा क्रमांक, नागरिकांकडून मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि नागपूर या 5 जिल्ह्यांमध्ये मालमत्ता खरेदी विक्रीला प्राधान्य। मालमत्ता खरेदी विक्री व्यवहारातून 30,481 कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क महसूल प्राप्त। राज्यातील तलाठी भरती पुन्हा रखडली, तलाठी भरतीच्या नियुक्तीला जूनचा मुहूर्त, उमेदवारांना नियुक्तीसाठी अद्याप 2 महिन्यांची प्रतीक्षा। देशातील 12 राज्यांमध्ये उन्हामुळे लाहीलाही, 7 राज्यात पाऊस तर जम्मू काश्मीर हिमाचलात बर्फवृष्टीची शक्यता। मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह आज पावसाचा इशारा, तर उद्या विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडण्याचाही अंदाज।